सोलापुरात आधुनिक आयटी पार्क उभारून सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याला आमचे प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या भाजपच्या विजय संकल्प सभेत सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांचे स्वप्न असलेले आयटी पार्क काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाले असून ते आता दृष्टिक्षेपात आहे. सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापूर शहरातच नोकरीच्या मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी सोलापूरकर आग्रही आहेत. मात्र सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापूरच्या बाहेर जाऊन नोकरी शोधावी लागत आहे. सोलापूर शहरातील हजारो तरुण वेगवेगळ्या नोकरी रोजगारासाठी शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे आयटी पार्क बाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वेळी झालेल्या सोलापूरच्या दौऱ्यात सोलापुरातील आयटी पार्कच्या उभारणीबाबत चर्चा करून आढावा घेतला होता. शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे चित्र बदलण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. सोलापुरात आधुनिक पद्धतीचे आयटी पार्क उभे करून सोलापुरातील तरुण पुणे, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद अशा शहरांमध्ये न जाता सोलापुरातच राहून त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आयटी पार्कची मागणी आता पूर्ण होईल अशी चर्चा सभास्थळी जमलेल्या सोलापूरकरांमध्ये सुरू होती. आमच्या तरुणाईची इच्छा होती या सोलापूरमध्ये आयटीचा पार्क झाला पाहिजे. आयटी पार्क कडे वाटचाल सुरू झाली, जागा निश्चित झाली. जागा अलॉट करून त्या ठिकाणी एक आधुनिक आयटी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना याच सोलापूरमध्ये काम आपण मिळवून देणार आहोत. बंधू भगिनींनो, आपल्याला सोलापूरचं चित्र बदलायचं आहे. आम्ही काही केवळ कोणाला महापौर बनवण्याकरता, कोणाला नगरसेवक बनवण्याकरता या ठिकाणी निवडणुकीत उतरलेलो नाही. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी उतरलो.